नंदुरबार जिल्हा दुष्काळी घोषित करा, तातडीने मदत द्या. शिवसेना उभाटाची पालकमंत्र्यांकडे मागणी. यंदा मान्सून समाधानकारक न झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात शेती, पाणी आणि रोजगाराचे मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे जिल्ह्याला तातडीने दुष्काळी घोषित करून शेतकरी व नागरिकांना मदत मिळावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. पेरणीच्या हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले. अनेक ठिकाणी आधी झालेल्या पेरड्या पावसाअभावी करपल्या. जिल्ह्यातील विहिरी, बोरवेल, नाले आणि तलाव आधीच कोरडे पडले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गडद झाली असून पशुधनासाठी चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेती ठप्प झाल्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झालाय. व्यवहार घटल्याने छोटे व्यापारी देखील आर्थिक संकटात सापडलेत, असे निवेदनात म्हटले. निवेदनाद्वारे शिवसेना उभाटाने सरकारकडे मागण्या केल्या असून नंदुरबार जिल्ह्याला तात्काळ दुष्काळी म्हणून घोषित करावे, बियाणे खतासाठी अनुदान आणि कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करावी, पिके करपलेल्या शेतकऱ्यांना नवीन पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी, पाणी टंचाईच्या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत आणि जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात. ग्रामीण भागात मनरेगा व इतर रोजगार हमी योजनाद्वारे काम उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वेळेत मदत मिळाल्यास शेतकरी पुन्हा उभे राहू शकतील, असे प्रतिपादन यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख पंडित माळी यांनी केले. यावेळी युवासेना जिल्हाधिकारी सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापू महाजन, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाप्रमुख इम्तियाज पटेल, तालुका अध्यक्ष रमेश पाटील, युवासेना उपजिल्हा अधिकारी दिनेश भोपे, शहराध्यक्ष शेखर जाधव, मुन्ना शिकलीकर, खंडूमाळी, इम्तियाज पठाण व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिन्यापासून पावसाळा चालू झाला, पण आजपर्यंत इथं नंदुरबारमध्ये पाऊस झालेला नाही. तर हा नंदुरबारमध्ये पाणीचं जे दुष्काळचं सावळत आलेलं आहे, ते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दुष्काळ जाहीर करण्यात यावा, नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही नंदुरबार जिल्ह्यात करणार आहोत. नंदुरबार जिल्हा हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि मुख्य जनावरांना चारा बी उपलब्ध करून द्यावा, अशी आमची मागणी आहे पालकमंत्रीकडे. आणि नंदुरबारमध्ये जे पाणीचे आज शॉर्टेज झालेलं आहे, ते पाणीच्या बी काहीतरी नियोजन प्रशासनाने करावा, अशी आम्ही पालकमंत्रीकडे मागणी केलेली आहे.